फक्त या 4 कॅरेक्टर्सबद्दलच नव्हे तर रोहित पवारांनी आणखी सुद्धा अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले। प्रामुख्याने त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो पायलट बद्दलचा। या पायलटला कोणी ब्लॅकमेल करत होतं का आणि त्या दबावापोटी पायलटनं जाणीवपूर्वक जमिनीवर हे विमान आदळवलं का असा एक महत्त्वाचा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे। याशिवाय पायलटचा पगार असेल, ब्लॅक बॉक्स असेल किंवा आणखी काही तांत्रिक मुद्दे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायलट सुमित कपूर यांना असलेलं दारूचं व्यसन याबद्दल सुद्धा रोहित पवारांनी भाष्य केलंय। नेमकं आजच्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवारांनी आणखी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आपण पाहूयात। जर हा आगीत पडला असेल ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सियसला तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। तुम्ही जर ट्रक चालवत असाल तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे, तुम्ही गाडी चालवायची नाही। तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळतं, त्याला वेगळं घ्यावं लागतं। त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असा आमचं डाऊट आहे। अजित पवारांचा अपघात कसा झाला याबद्दल रोहित पवारांनी दुसऱ्या प्रेझेंटेशनमध्ये जवळपास 27 प्रश्न उपस्थित केले। त्यातले काही मुद्दे अत्यंत खळबळजनक होते। रोहित पवारांचा महत्त्वाचा आक्षेप होता ब्लॅक बॉक्स जळालाच कसा हा प्रश्न मुळात का उपस्थित झाला तर AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं या संदर्भात धक्कादायक माहिती दिली। अजित पवारांच्या अपघात झालेल्या विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर्स होते। अपघातावेळी दीर्घकाळ तीव्र उष्णता निर्माण झाल्यामुळे दोन्ही रेकॉर्डर्सचं नुकसान झालंय। आता हे जे 2 रेकॉर्डर्सचं नुकसान झालंय ते दोन्ही रेकॉर्डर्स विमानाच्या ब्लॅक बॉक्स मध्येच बसवलेले असतात। त्यामुळेच रोहित पवारांचा प्रश्न आहे ब्लॅक बॉक्स जळालाच कसा। 1100 डिग्री सेल्सियसला 1 तास जर हा आगीत पडला असेल ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सियसला तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। एकीकडे रोहित पवार ब्लॅक बॉक्स जळालाच कसा अशी शंका व्यक्त करत होते, त्यावेळी सुप्रिया सुळे मात्र म्हणत होत्या ब्लॅक बॉक्स मधली माहिती मिळेल। ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत बरीच माहिती आहे आणि माझा विश्वास आहे की ब्लॅक बॉक्स मधल्या ही माहिती टेक्निकली मिळेलच, मला काही त्याच्यात अडचण वाटत नाही। रोहित पवार यांचा पुढचा आक्षेप होता तो पायलटवर। VSR कंपनीत कुठल्याही पायलटला कुठलंही विमान चालवायला देत होते असा त्यांचा आरोप आहे। हे महाशय म्हणजे हे जे तुम्ही जर ट्रक चालवत असाल तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे, तुम्ही गाडी चालवायची नाही। तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळत नाही, त्याला वेगळं घ्यावं लागतं। तुम्ही ट्रक चालवत असाल आणि JCB चालवायला गेला नाही तर पोकलान चालवायला गेला जी मोठी मशीन तुम्हाला अलाउड नाही। तसंच लेअर जेटचं तुम्ही विमान चालवत असाल तर तुम्हाला दुसरं विमान लेगेसी सारखं वापरता येत नाही। रोहित पवारांनी या प्रेझेंटेशनमध्ये पायलट सुमित कपूर यांच्यावर गंभीर आरोप केले। पायलटनं मुद्दामून विमान आदळवलं का असा संशय त्यांना आहे। पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती। जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता, पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं। कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही, 5 वर्ष ते बिना पैशाचे होते नाही पगाराचे होते आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे काय कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं। आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला आणि त्यात 25,000 रुपये का 20,000 रुपये प्रत्येक एका विमानाच्या फेरीला त्या ठिकाणी ते वापरायचे। असे जर 10 फेऱ्या केल्या तर 2.5 लाख आणि 3 3.5 म्हणजे 6 लाखाचा पगार त्याच्यामध्ये होता। 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे, हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला तो म्हणजे अकाउंटेबल मॅनेजर कोण हे तर DGCAलाही माहिती नाही। ह्याच्यामध्ये अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणाच माहीत नाही, DGCAला सुद्धा माहीत नाही। त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा यांचं नाव काढून टाकलंय, चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग। ह्या अकाउंटेबल मॅनेजरचं इंटरव्ह्यू हा DGCA घेतं आणि DGCA इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो। म्हणजे हा जो अकाउंटेबल मॅनेजर जसं महाराष्ट्र सरकारचं माझ्या अंदाजाने कोणतरी एक आहे त्याचं नाव शर्मा का असं काहीतरी नाव आहे,
ते आपले सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू DGCL घेतला, मग त्यांना तिथं हे केलं. तर ही माणसं कुठे आहेत? यांचा इंटरव्ह्यू तुम्ही केलाय का? यांचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का? अजित पवारांचा अपघात कसा झाला त्याची CBI चौकशी व्हावी यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना भेटून ही मागणी केली आहे. महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रतिभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं. या संबंध प्रकरणाची CBI मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात केलेल्या पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये जवळपास 23 प्रश्न उपस्थित केले होते. आता प्रेझेंटेशन पार्ट 2 मध्ये रोहित पवारांनी जवळपास 27 प्रश्न उपस्थित केले. आता अजित पवारांच्या अपघाताची जी सखोल चौकशी होईल त्यामध्ये या 50 प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.